श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. किनवटला अच्युतराव कायंदे यांनी या 71 सालच्या चातुर्मासात उभयता पतिपत्नी मिळून संकल्पपूर्वक 50 लक्ष जप पूर्ण केला होता. त्याच्या सांगतेसाठी श्री महाराज जिजीमायसह किनवटला जाऊन आले. जप सांगता उत्तम झाली. त्या सांगतेसाठी जिंतूरचे नारायणराव कोठेकर तसेच लोणारहून मधुकरराव कायंदे उभयता आले होते. वैभवाच्या शिखरावर आरूढ असलेली मंडळी जेव्हा संकल्पपूर्वक असा जप करीत असे त्यावेळी श्री महाराजांना ते पाहून अतिशय आनंद होई. जिंतूरचे नारायणराव कोठेकरही असेच श्रीमंत व प्रतिष्ठित होते. घरी भरपूर शेतीवाडी व मोठा वाडा होता. सर्व बंधू एकोप्याने एकत्रच राहत असत. या 71 सालच्या चातुर्मासात त्यांनीही संकल्पपूर्वक घरातील सर्व कुटुंबीय मंडळींसह त्रयोदशाक्षरी राममंत्राचा 1.25 कोटी जप पूर्ण केला होता. त्याच्या सांगतेसाठी त्यांनी श्री महाराज व अनेक संत सत्पुरुष मंडळींना निमंत्रिले होते. 71 सालची दत्त जयंती व बालनाथाचा उत्सव करून श्री महाराज दुसऱ्या दिवशी या सांगतेसाठी जिंतूरला जाणार होते. श्री दत्त जयंतीच्या दिवशी दुपारी दिगंबरपंत माई यांचा स्वरचित गीत दत्तायनाच्या गायनाचा अतिशय गोड असा कार्यक्रम साखरखेर्ड्याला श्री रामानंद महाराजांसमोर मंदिरात झाला. तिकडे वाटूरच्या मंडळींनीही एकनाथ महाराजांच्या समाधीसमोर पर्णकुटीत श्री दत्त जयंती निमित्त सामूहिक गुरुगीतेचा पाठ केला व नैवेद्य आरती करून ही सर्व मंडळी तेथूनच जवळ असलेल्या औदुंबर वृक्षाखाली भोजन प्रसाद घेण्यास बसली. पर्णकुटीत निरांजनातील फुलवात तेवत होती. ती विझू नये म्हणून त्यात भरपूर तूप घातले होते. परंतु काही खाण्याच्या आशेने तिथे आलेल्या खारीच्या धक्क्याने ती निरांजन आडवी होऊन तूप सांडले व फुलवातीच्या ज्योतीने तेथील ज्वलनशील वस्तू पेटून पर्णकुटीला आग लागली. औदुंबर वृक्षाखाली बसलेली मंडळी भोजनास सुरुवात करते न करते तोच ही आग लागली. आग विझविण्यासाठी ही सर्व मंडळी व जवळपास असणारे काही लोक धावतच तिथे आले व आग विझविण्याचा प्रयत्न करू लागले. पर्णकुटीत पादुका, श्री महाराजांचा फ्रेम केलेला मोठा फोटो, श्री रामानंद महाराजांचे चरित्र व इतर काही ग्रंथ होते. ते गणेश व इतर मंडळींनी लगेच बाहेर काढले, परंतु पादुका संगमरवरी व स्थापित केलेल्या असल्यामुळे त्या हलविता आल्या नाहीत. त्यामुळे आमच्या उत्तमताई फारच कासावीस झाल्या व त्यांच्या अंगाचा दाह होऊ लागला. काय करावं कुणाला काहीच सुचत नव्हतं. तेव्हा नारायण तनपुरे, कृष्णदेव जोशी, गणेश, ताईमाय या सर्व मंडळींनी श्री महाराजांना विचारून व त्यांनी सांगितलेलं प्रायश्चित्त घेतल्याशिवाय पाणीसुद्धा न पिण्याचा निर्धार केला. दुसऱ्या दिवशी या सर्व भक्त मंडळींनी तेथील राख वगैरे काढून जागा स्वच्छ केली व प्रतिपदेला सकाळी स्नान जपादिक आटोपून गणेश साखरखेर्ड्याला श्री महाराजांना हे सर्व सांगण्याचं निघणार तोच श्री महाराजांची गाडी वाटूरला आली आणि श्री महाराज दत्त म्हणून त्याच्यासमोर उभे झाले. नियोजित कार्यक्रमाप्रमाणे श्री महाराज जिंतूरला नारायणराव कोठेकरांकडे जप सांगतेसाठी जात होते. बरोबर जिजीमाय व राजाभाऊ देशपांडे होते. श्री दत्त स्वरूप असलेल्या गुरुमाऊलीला असं अचानक आलेलं पाहून सर्व मंडळींना अतिशय आनंद झाला. श्री महाराजांना घेऊन ही सर्व मंडळी पादुकाजवळ आली. त्यावेळी ताईमाय, गणेश व इतर मंडळी अत्यंत गहिवरून आगेची गोष्ट श्री महाराजांना सांगू लागली. सांगता सांगता त्यांचा कंठ दाटून आला. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्यावेळी या सर्वांचे समाधान करीत महाराज म्हणाले, श्री समर्थ मनोबोधात म्हणतात, तुटेना फुटेना कदा देवराणा, चळेना ढळेना कदा दैन्यवाणा. म्हणजे तो परमात्मा तुटत नाही, फुटत नाही, जळत नाही. जे घडलं ते दुःखद व क्लेशकारकच झालं, परंतु आता त्यासाठी आपण असं रडत बसणार का? खरं म्हणजे रडका शिष्य नसतो आणि मरका गुरु नसतो. पादुकांना चीर वगैरे पडली का? नाही ना. मग असं पहा, गेल्या 7-8 वर्षांपासून ते पादुका रूपाने पर्णकुटीत म्हणजे झोपडीतच राहिले. आता ते या झोपडीला कंटाळले, तेव्हा आता आपण त्यांचा गाभारा करू. असं म्हणून श्री महाराजांनी सर्वांना धीर दिला, सर्वांचं समाधान केलं व म्हणाले,
नाम सांगतेसाठी जिंतूरला जाऊन येतो, आल्यावर विचारविनिमय करू. असं म्हणून महाराज जिंतूरला जाण्यास निघाले. सर्वांनी नमस्कार करून महाराजांना निरोप दिला. नारायणराव कोठेकरांकडील जप सांगतेचा कार्यक्रम अतिशय भव्य प्रमाणात साजरा झाला. या कार्यक्रमासाठी सर्वश्री जालनापूरकर महाराज, सर्व साथीदारांसह श्री शंकर महाराज कंधारकर, कंदकुर्तीचे लक्ष्मण महाराज, महामहोपाध्याय यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे अशी अनेक संत मंडळी आली होती. रोज या सर्वांचीच कीर्तन प्रवचने होत होती. श्री महाराजांचे रोज नामावर प्रवचन होत असे. नारायणरावांनी या सर्व संत मंडळींची घरातील वाड्यातच उतरण्याची उत्तम व्यवस्था केली होती. परंतु श्री महाराजांना मात्र एक मोठा हॉल दिला होता. तिथे रोज श्री सद्गुरू रामरायाच्या भूपाळीपासून शेजारतीपर्यंतची दैनंदिन उपासना होत असे. या समारंभासाठी आलेली सर्वच संत मंडळी महाराजांच्या उपासनेस उपस्थित राहत असत. 4 दिवस केवळ आनंद सर्वत्र ओसंडून वाहत होता. परगावाहून आलेली मंडळी व काही स्थानिक मंडळी महाराजांची पाद्यपूजा करीत, तर कोणी अनुग्रह घेत. शेवटच्या दिवशी समारोपाच्या प्रवचनात श्री महाराज नारायणरावांना उद्देशून म्हणाले, आपण व आपली सर्व कुटुंबीय मंडळी एवढ्या मोठ्या राजवैभवासारख्या ऐश्वर्यात राहूनही चिकाटीने सर्व श्रम सहन करून एवढे प्रदीर्घ 4.5 महिन्याचे अनुष्ठान तपश्चर्येप्रमाणे चालविले व या अनुष्ठान काळात आलेले सर्व अडथळे व आलेल्या संकटास न जुमानता त्यावर मात करून हे अनुष्ठान पूर्णत्वास नेले. त्या नामानुष्ठानाची सांगताही एवढ्या भव्य प्रमाणात केली. हे सर्व खरोखर प्रशंसनीय असं आहे. आपल्या भगीरथ प्रेमधारणेने व घरातील सर्वच कुटुंबीय मंडळींना आपण ते नामप्रेम लावल्याने सीतापती रामराय आपले सर्व सांग करून व आपणा सर्वांनाच सर्व दृष्टीने सांभाळून आनंदमय करतील यात शंकाच नाही. शेवटी श्री समर्थांची गोष्ट सांगून व श्रीराम श्रीराम असं भजन करून महाराजांनी प्रवचन संपवले. सर्व उपस्थितांनी श्री रामरायाचा व श्री महाराजांचा उच्च स्वरात जय जयकार केला. भोजन प्रसाद घेऊन झाल्यावर श्री महाराज वाटूरला आले. वाटूरची मंडळी महाराजांची वाटच पाहत होती. सर्वांनीच पायावर मस्तक ठेवून श्री महाराजांचे दर्शन घेतले. श्री महाराज म्हणाले, आपण सर्व मिळून पादुकांसाठी गाभारा बांधू, त्यासाठी वर्गणी करू. असं म्हणून श्री महाराजांनी त्यासाठी 100 रुपये दिले व पुढेही देईन म्हणाले. तेथून श्री महाराज रामकार्यार्थ पुढील प्रवासाला निघाले. आमच्या गणेशला तर ती 100 रुपयाची नोट 1000 रुपयाच्या नोटेप्रमाणेच भासू लागली. पुढे या सर्व मंडळींनी वर्गणी करून गाभारा बांधला. असो साधक हो, केले पाप व झाले पुण्य अशी परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांच्या शिष्यांची झालेली अवस्था आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.